हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत नारायण धारप सर लिखित एक भयकथा. मित्रांनो, यंदा नारायण धारप सर यांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्त त्यांच्या कथा सादर करताना मला खूप आनंद होतोय. शब्दफुलेच्या श्रोत्यांना नारायण धारप सरांच्या कथा ऐकायला मिळणार आहेत. पण तत्पूर्वी तुम्ही जर शब्दफुले प्रथमच ऐकत असाल किंवा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा. तर तुम्हाला नवीन आलेल्या कथेचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या मोबाईलवर. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. मित्रांनो, शब्दफुले पॉडकास्ट जितके श्रोते ऐकत आहेत त्यापैकी 65% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये. तुम्हाला जर शब्दफुले पॉडकास्टवर मी सांगितलेल्या कथा ऐकायला आवडत असतील तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे मला अनेकानेक दर्जेदार कथा या पॉडकास्टवर आणता येतील. तर ऐकूयात कथा अपेशी. आम्ही एका सबबमध्ये राहतो. शेजारच्या शहरातल्या गिरण्यात, फॅक्टरीत, कारखान्यात, ऑफिसात, शाळात, कॉलेजात, दुकानात उपनगरातले 80% लोक काम करतात. वस्ती 60,000च्या आसपास आहे. अगदी वरचा आणि अगदी खालचा वर्ग सोडला तर मधल्या वर्गातले बहुतेक सर्व परिचयाचे आहेत. सर्वच एकमेकांचे मित्र किंवा चाहते आहेत अशातली गोष्ट मात्र नाही. अनेक कारणांवरून काही जणात उघड किंवा सुप्त वैर आहे. तरीही सर्वजण एकमेकांना ओळखतात. एवढ्याशा लहान समूहातही मानवी स्वभावाचे सर्व नमुने आहेतच. विशेषतः एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त हे सर्व लोक एकत्र आले की त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव अगदी नजरेत भरतात. टिळक नगरात अगदी ख्यातनाम नसले तरी खूप गुणी कलावंत आहेत. लेखक, टीकाकार, गायक, चित्रकार, वादक, नकलाकार सर्व आहेत. त्यांच्यातही हेवेदावे आहेत, स्पर्धा आहे, सर्व आहे. स्वतःची जाहिरातबाजी करण्याचीही अहमहमिका लागलेली असते. पण मला वाटतं ते क्षम्य आहे. निदान काही एका मर्यादेपर्यंत तरी क्षम्य असावं. म्हणजे शेवटी लोकांची पसंती ही काही वेगळीच गोष्ट आहे. ते काही आलतू फालतू खपवून घेणार नाहीत. शेवटी कलाकार अंगच्या गुणांनीच मान्यता पावतो. जोर जबरदस्तीने त्याला लोकांच्या माथी बसवता येत नाही किंवा त्याला स्वतःलाही बसवता येत नाही. आणि त्यातूनच हे केशव जोगळेकरचं प्रकरण जन्माला आलं. मी त्याला केशव जोगळेकर असं एकवचनी म्हणतो आहे खरा, पण तो काही तरुण किंवा आमच्या बरोबरीचा नव्हे. वय 40च्या आसपास असावं. पण हे एकेरी संबोधन त्याच्याच आग्रहावरून आलं. आता केशव संबंधात सांगताना मला जरा काळजी घ्यावी लागणार आहे, कारण पुढच्या प्रसंगाची काही छाया सुरुवातीच्या वर्णनावर पडण्याची शक्यता आहे. आपली स्मृती ही निर्भेळ कधीच नसते. स्मृतीत सतत भर पडत असते, परिवर्तन होत असतं. केशवचं खरं वर्णन करायचं म्हणजे त्याला खूप दूरवरून सपाट्यानं जवळ येऊन मग डोक्यावरून पुढे जाणाऱ्या वादळी ढगाचीच उपमा द्यायला हवी. आधी हा ढग म्हणजे दूरवरच्या क्षितिजावर दिसतो न दिसतोसा वाटणारा एक लहानसा नगण्य काळा डाग असतो. पाहता पाहता तो जवळ येतो, अक्राळ विक्राळ होतो, सारं आसमंत झाकोळून टाकतो. सूर्यप्रकाश नाहीसा होतो. काही वेळ गारठा, वावटळ, वीज, गारा पाऊस आणि मग वादळ घुंगावत पुढे जातं. मागे राहते ती फक्त एक आठवण, तीही क्षणाक्षणाला पुसट होत जाणारी. पण ही आपली उपमा झाली. केशवमध्ये असं रौद्र, नाट्यपूर्ण, नजर खिळवणारं, माणसाला अवाक करणारं, शरीराला शहारा आणणारं थरारक असं काहीच नव्हतं. मागाहून मगचं मग केशवचा इतिहास सुरुवातीपासून क्रमवारच सांगायला हवा. हा केशव जोगळेकर कॉर्पोरेशनच्या कोणत्या तरी सेक्शनमध्ये कारकून होता. सर्वसामान्य नागरिकाचा कधीही संबंध येत नाही असं कोणतं तरी खातं. केशव टिळक नगरमध्ये एकट्यानेच राहायला आला. त्याची पत्नी कोणत्याशा आजारात वारली होती. मूलबाळ अर्थातच नव्हतं. तो एकटाच होता.
इतरत्र तशी टिळकनगरमध्येही जागेची टंचाई आहेच. अगदी एका बाजूची एक पडळवजा खोली केशवने घेतली होती. जवळजवळ तबेलाच. आत नळ मोरी वीज नाही, खाली फरशीही नाही, छपराला पत्रा. अर्थात मला हे आधी माहीत नव्हतं, पण राहू दे, केशवचं चित्र त्याने अधिक स्पष्ट होईल. केशव शरीराने कृश होता, वर्णाने गव्हाळी होता, उंचीने मध्यम होता, केस कमी होत चालले होते, दाढी निळी पडली होती. जरी तो अगदी अद्यावत फॅशनचे कपडे वापरत असे, तरी पण का कुणास ठाऊक त्याला ते शोभत नव्हतं. अर्थात प्रत्येकालाच आपण स्मार्ट सुंदर दिसावंसं वाटतं. त्याचं तारतम्य ज्याचं त्यानं राखायला हवं. कदाचित केशवला हे तारतम्य नसेल आणि अर्थात त्याने लोकांच्या नजरेस पडण्याचा एवढा आटापिटा केला नसता तर कदाचित त्याचे दोषही दृष्टीस पडले नसते. त्याची ती धडपड केविलवाणी होती. टिळकनगरातल्या अगदी सुरुवातीच्या काही रहिवाशांपैकी माझे लोक होते. अमेरिकेतले पिलग्रिम फादर्स होते. तसेच मी आणि माझे काही मित्रमैत्रिणी टिळकनगरच्या कोणत्याही कार्यक्रमाचा खरा कोर. अगदी पदसिद्ध सन्मान्य सभासदच. शारदा मंडळ आम्हीच, ॲमॅच्युअर ड्रॅमॅटिस्ट आम्हीच, वसंत व्याख्यानमाला आमचीच. मी स्वतः दृश्य वा श्राव्य अशा सर्व कलांहून सारखाच दूर आहे. तेव्हा सर्व कलावंतांना सारखाच जवळचा वाटतो. पडद्यामागची सूत्र माझ्या हाती असतात. त्यात काही मोठं भूषण मानण्यासारखं नाही. माझा शब्द सहजासहजी मानला जातो म्हणून मी. आणि खरं तर संयोजन व्यवस्थापन यात डोकेदुखी फार. पण म्हणून केशवची धडपड माझ्या डोळ्यांना लवकर दिसली. आणि टिळकनगरची नाडी जाणणारा मी, मला दिसत होतं की हा केशव पुरापुरा फेल्युअर होणार आहे. लोक त्याची टिंगल टवाळी करणार आहेत. पण कोणत्याही कार्यक्रमात भाग घ्यायला मी त्याला प्रत्यवाय कसा करू शकणार? माझ्या सांकेतिक सूचनांचा त्याने कदाचित वेगळाच अर्थ काढला असता. गणपती उत्सवाच्या नाटकात काम करण्यासाठी त्याने नाव नोंदवलं, पण त्याला देण्यात आलेली एक अगदी नगण्य भूमिका त्याने नाकारली. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात त्याने एक गाणं म्हणून दाखवलं, म्हणजे प्रयत्न केला. लोकांनी त्याला तिसरी ओळ काही म्हणून दिली नाही, पण तो खटपट करीत राहिला. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीचे मेळावे, कोणा प्रसिद्ध साहित्यिक कलावंताचा गौरव समारंभ, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात या केशवची हजेरी आहेच. शक्य तर व्यासपीठावर. त्याला कशाला येऊ देतोस? मित्र व परिचित मला विचारायचे. मी काय सांगणार? केशवला शारीरिक प्रतिबंध करायचा? शक्य झालं तरी ते योग्य ठरलं असतं का? त्याच्या प्रयत्नात तो प्रामाणिक होता. फक्त आपल्याला कधीही यश येणार नाही हे त्याला उमगत नव्हतं. का ते समजत असूनही तो तिकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत होता का? नाही म्हणायला एकदा मी केशवला काही सांगायचा प्रयत्न केला, पण त्याच्या त्या उथळ पसरट पाणावलेल्या भुऱ्या डोळ्यात मी एकदाच आणि जवळून पाहिलं. मनात योजलेले शब्द मी वापरलेच नाहीत. दुसरेच खूप सौम्य शब्द वापरले. केशवला शब्दांचा अर्थ किंवा रोख समजलाच नाही, किंवा त्याने समजून घ्यायचा खरा प्रयत्न केला नसेल. 2 दिवसांनी केशव रेल्वे अपघातात मरण पावला. पोलीस यंत्रणा आपल्या संथ गतीने प्रवास करीत करीत टिळकनगरपर्यंत पोचायला दुसरी संध्याकाळ झाली. वास्तविक त्याच्या खिशात रेल्वे पास होता, ऑफिस ओळखपत्र होतं, बॅगेमध्ये डायरी होती. तपास लावायचाच असता तर 2 तासात लावता आला असता, पण लागला नाही एवढं खरं. केशवला निदान टिळकनगरात तरी कोणीच नातेवाईक नव्हता. ओळख पटवण्यासाठी शेवटी मी आणि चम्या, खरं म्हणजे चम्या आणि मी पोलिसांबरोबर गेलो. परत यायला आम्हाला रात्रीचे 2 वाजले. चम्या तसा जरा उन्हाळच, पण तोही एकदम गप्प झाला होता. केशव गेला होता, कायमचा गेला होता. मृत्यू ही एकच अशी कल्पना आहे की जिथे सर्व विनोद शोषला जातो, सर्व थट्टा उथळ ठरते, उपहास हाच हास्यास्पद ठरतो. केशवची टर उडवणारा चम्याच प्रमुख असायचा, म्हणूनही त्याच्यावर जास्तच परिणाम झाला असेल. ते काही असो, परत येताना आम्ही दोघं गप्प गप्प होतो.
मी स्टेशनपाशीच चम्याचा निरोप घेतला. घरी आल्यावर दार उघडता उघडता माझ्या ध्यानात आलं की केशवची बॅग माझ्याच हातात आहे. आयडेंटिफिकेशन झाल्यावर माझी सही घेऊन पोलिसांनी ती माझ्याच हवाली केली होती. आजवर कधी नव्हता इतका जवळून केशवचा संपर्क आल्यासारखं मला वाटलं. या बॅगेचं काय करायचं हा विचारही मी दुसऱ्या दिवसावर टाकला. दुसरा दिवस रविवार होता. जरा आरामाचा दिवस. सकाळी अंगणात आलो तर शेजारचे डॉक्टर पटवर्धन सकाळची सहस्त्र पावली घालतायत. केशवचा विषय निघणं अगदी अपरिहार्य होतं. माझा प्रश्न व्यावहारिक होता, पण डॉक्टरांना एक मानसशास्त्रीय नमुना म्हणून केशवमध्ये कुतूहल होतं. जरा चमत्कारिकच स्वभावाने, नाही का, मी म्हणालो. पण रमेश, तो असं का वागत होता याचा कधी तू विचार केलास का? डॉक्टर कुंपणापाशी थांबून म्हणाले. मी विचार केला असेल, पण तो एका सामान्य माणसाचा विचार असणार. मी मनातल्या मनात केशवला विक्षिप्त, प्रसिद्धीचा हव्यास असलेला, जरा सेन्स कमी असलेला अशी लेबल लावली होती. पण अर्थात हे केशवच्या वागण्याचं वर्णन झालं, स्पष्टीकरण नाही. रमेश, अशा लोकांच्या मनात खोलवर एक असुरक्षिततेची, नगण्यतेची अशी भावना असते. अगदी लहान मुलं आरडाओरडा करून, इतरांना हाका मारून सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या अस्तित्वात, स्वतःच्या व्यक्तिमत्वात त्यांचा विश्वास नसतो. वय वाढत जातं तशी मनातली ही पोकळी भरून निघते. स्वत्वाचा एक ठाम कठीण गाभा तयार होतो. पण काही दुर्दैवी निघतात. परिस्थितीने किंवा इतर काही कारणाने त्यांच्या मनातली ही पोकळी कधी भरली जात नाही. मला डॉक्टरांचे सर्व निकष आता शब्दशः आठवत नाहीत. त्यावेळी मी त्यांच्या शब्दांना फारसं महत्त्व दिलं नाही. मला ती केवळ एक अकॅडमिक चर्चाच वाटत होती. या असुरक्षिततेपायीच केशवसारखे लोक पक्के एक्स्ट्रॉवर्ट होतात. स्वतःचं प्रदर्शन करतात. लोकांच्या नजरेसमोर सतत राहण्याचा आटापिटा करतात. डॉक्टर म्हणाले होते, स्वतःचा स्वतःवर विश्वास नसतो. लोकांच्या नजरेआड गेलो तर आपण विरघळून जाऊ अशी सुप्त भीती मनात असते. ऑटोलॉजिकल इन्सिक्युरिटी, इन्सिपण सिझिफ्रेनिया असं काहीतरी ते म्हणाले होते. पण तो किती बोर होता, मी जरा उद्वेगाने म्हणालो. म्हणून तर तो नॉन एंटिटी होता, अनपर्सन होता. डॉक्टरांचं आणखी एक कोडं. ही सर्व चर्चा माझ्या डोक्यावरून जात होती. त्याला जरा तरी प्रसिद्धी मिळायला हवी होती. मी शेवटी म्हणालो, छे, तुझ्या लक्षातच आलेलं नाहीये. त्याची ही आतली भूक कशानेही भागली नसती. वाळवंटातल्या पावसासारखं सर्व काही जिरून जाऊन तो कोरडाच्या कोरडा राहिला असता. वळवाच्या पानासारखा म्हणावं तर. माझ्या काही लक्षात आलं नव्हतं हेच खरं. केशवच्या खोलीवर जायला हवं होतं. त्याच्या कोणा नातेवाईकाचा पत्ता तिथे सापडण्याचा संभव होता. चम्याच्या घरी गेलो, पण ती स्वारी सकाळीच सकाळी त्यांच्या रमीच्या अड्ड्यावर गेली होती. तो संध्याकाळीच परत यायचा. मग इतर कोणाला शोधत बसण्यापेक्षा एकट्यानेच जाणं बरं असा शेवटी मी विचार केला. मेन रोडला छेदणारा एक लहान रस्ता, त्या रस्त्यावरून निघणारा एक बोळ, त्या बोळाच्या शेवटास केशवची खोली किंवा टपरी होती. पत्र्याच्या दाराला घातलेलं कुलूप हेच सर्वात नवीन, सर्वात अद्ययावत वाटत होतं. मी विचार थांबवले. पुढे झालो. किल्ल्यांचा जुडगा काढून त्यातली किल्ली कुलपाला लावली. कुलूप उघडलं. दार आत ढकललं. कदाचित वाजवीपेक्षा जास्त घाई केली असेल. दार जोरात आत गेलं. केवढा मोठा कर 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 आवाज होऊन दार दणदिशी आतल्या भिंतीवर आपटलं. आत अंधार होता. जमवून आणलेला धीर ओसरायला लागला होता. त्याआधीच मी आत गेलो. क्षणभर काही दिसेच ना. मग खिडकीचा चौकोन दिसला. खिडकी उघडली. सकाळचं ऊन आत आलं. तसं पाहिलं तर किती साधी खोली. सामानही जवळजवळ नाहीच. लोखंडी स्टँडवर लाकडी फळ्या ठेवून केलेली एक खाट, खाटेखाली एक ट्रंक, एक सूटकेस, भिंतीशी एक स्वस्तातलं पिवळ्या लाकडाचं टेबल, एका घडीची खुर्ची आणि इतर दैनंदिन गरजेचं किमान सामान.
छताला टांगलेला एक कंदील आणि टेबलावरचा तो कागदाचा जुडगा. 2-3 पानं चाळताच मला दिसलं की ते लेखन होतं. काही कविता, काही गद्य. वेळ घालवण्यात काय अर्थ होता? केशवच्या कोणा नातेवाईकाचा पत्ता मिळतो का एवढंच मला पाहायचं होतं. एक एक करीत मी टेबलावरचे कागद, टेबलावरचा ड्रॉवर, मग सुटकेस, मग बॅगमधली डायरी सर्व काही पाहिलं. पण त्यात एकही नाव नव्हतं, पत्ता नव्हता, कोणाकडून आलेलं पत्रही नव्हतं, काही नाही. अशा जरा विमनस्क मनानेच मी खोलीबाहेर आलो. काही क्षण अंतर्भागाकडे पाहत उभा राहिलो. त्या सामानाचं काय करायचं हा प्रश्नच होता. आणि मग ते जोरानं खडखडणारं दार लावून घेतलं. कडी घातली, कुलूप लावलं आणि वळलो. मला वाटत होतं की केशवशी माझा हा शेवटचा संबंध आहे. पण यासारखी चुकीची दुसरी कल्पना निघाली नसती. केशव जोगळेकर टिळकनगरात दिसायला लागला. 5च शब्द, पण किती धक्कादायक, अविश्वसनीय. सुरुवातीला ज्यांना तो अनुभव आला ते बोलायला जरा कचरत होते, बिचकत होते. स्वतःचं हसं होण्याची त्यांना भीती वाटत असावी. पण असा विषय किंवा अनुभव गुपित असा कधी राहूच शकत नाही. शेवटी सर्वांच्याच कानावर ती गोष्ट गेली. त्याच्या खोलीच्या आसपास केशव वावरताना कधी कधी दिसे. भास एखाद्यास होईल, तोही एखाद्या अपवादात्मक वेळीस, पण अनेकांना, अनेक वेळा. जगन्नाथला दिसलं असं कानावर आल्यावर मी जगन्नाथला भेटलो. मला पाहताच जगन्नाथ म्हणाला, त्या केशवबद्दल विचारायला आला असलास तर मला छेडत बसू नकोस. चौघांना सांगून सांगून पाठ झालंय बघ, ऐक. तो केशवच्या खोलीवरून पुढे जाणार तोच त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून काहीतरी हालचाल दिसली. आधी केशव संबंधात काही कानावर आलं होतं का या प्रश्नाला जगन्नाथचं उत्तर अगदी संदिग्ध होतं. जगन्नाथ थांबला, वळला. दाराबाहेर केशव उभा होता, करत काहीच नव्हता, जगन्नाथकडे पाहत सुद्धा नव्हता. मग तू काय केलंस? तू काय केलं असतंस? जगन्नाथने मलाच प्रतिप्रश्न केला. सांगता येत नाही, मी प्रामाणिकपणे म्हणालो. आणि जगन्नाथ हसला. रम्या 1-2 पावलं तिकडे टाकलीही, पण लागलीच लक्षात आलं समोर काय उभं आहे आणि झपाट्यानं निघून गेलो बघ. जगन्नाथ खोटं बोलत नव्हता आणि मीही त्याच्या वागण्यावर कोणतीच टीका करू शकत नव्हतो. याबाबत मला काही कुतूहल असलं तर ते माझं मी शमवावं, इतरांकडून अपेक्षा कशाला. वास्तविक मीही खोलीत शिरण्याची आवश्यकता नव्हती, पण तो सारा प्रकारच मनाला अस्वस्थ, बेचैन करत होता. स्वतःच एकदा प्रत्यक्ष पाहायचं, पण कशासाठी? मी काही यातला संशोधक होतो? मला कोणी मदतीसाठी हाक मारली होती? मला काही व्यक्तिगत त्रास होत होता? काहीही नाही. पण तरीही मी मनाशी ठरवलं की दूरवरून का होईना आपण स्वतः एकदा पाहायचंच. रात्री 10च्या सुमारास मी घराबाहेर पडलो. जास्त विचार केला नव्हता, कारण ही काही अशी गोष्ट नव्हती की विचार करून कृती ठरवता येईल. हे सर्वच रोजच्या अनुभवापलीकडचं होतं. काय होईल हेच सांगता येत नव्हतं. कदाचित काही होणारही नाही. खोलीच्या कुलपाची किल्ली मी बरोबर आणली होती. मला तिथे जास्त वेळ थांबायचं नव्हतं, थांबणारही नव्हतो. मनाच्या समाधानासाठी ठरवलं की खोलीचं दार उघडावं, एकदा आत नजर टाकावी, मग दार लावून आपल्या पावली परत जावं. कुलूप उघडताना, कडी काढताना, दार ढकलताना आवाज व्हायचा तो झालाच. खोलीत काळोख मिट्ट होता. मी टॉर्च शिलगावला, आत प्रकाशझोत फिरवला आणि टॉर्च माझ्या हातून जवळजवळ पडलाच. आपल्या टेबलापाशी केशव बसला होता. आता मी त्या प्रसंगाचं वर्णन करताना विचार करून आठवून सांगतोय. त्यावेळची पहिली प्रतिक्रिया बधिरतेचीच होती.
सर्व संवेदना, सर्व विचार, सर्व काही एकदम थांबलं. आणि मग या गोठलेल्या विचार मार्गावरून भीती घोंगावत आली. जीवाचं पाणी पाणी करणारी, छातीत श्वास रुकवणारी, नजरेला भोवळ आणणारी भीती आली. हे मी काय पाहत होतो? पाय जमिनीत रुतले होते. हालचाल सर्वस्वी अशक्य होती. टॉर्चचा प्रकाश अजूनही त्या निश्चल आकृतीवर पडत होता. ती आकृती जळत्या रेषांनी मेंदूवर कोरली जात होती. केशव खुर्चीवर पुढे वाकून बसला होता. एक हात टेबलावर होता, दुसरा हात मांडीवर होता. चेहरा समोर होता. तो अर्धाच दिसत होता. त्याच्यात यत्किंचितही हालचाल नव्हती. एखादा मेणाचा किंवा शाडूचा पुतळाच वाटत होता. कितीतरी वेळाने, म्हणजे खरोखर किती वेळ गेला मला माहीत नाही, त्याला प्रकाशाची, माझ्या अस्तित्वाची जाणीव झालेली असावी. त्याची मान अगदी सावकाश, इंचाने, मोठ्या कष्टाने माझ्या दिशेने वळायला लागली. मला तिथे थांबायचं नव्हतं. ती अशक्य अघोरी हालचाल पाहायची नव्हती. पण पाय दगडाचे झाले होते, शिशाचे झाले होते, हलतच नव्हते. त्याची मान संपूर्ण वळली. पूर्ण चेहरा टॉर्चच्या प्रकाशात आला. पांढरा फटफटीत चेहरा, न मिटणारे विस्फारलेले डोळे. मनाला बांधणारी साखळी एकदम तुटली. काहीतरी ओरडत मी गरकन वळलो आणि त्या भयानक जागेपासून जीव घेऊन पळत सुटलो. केशव एकदा जीवनरेषा ओलांडल्यावर, हे जग सोडून गेल्यावर पुन्हा इथे का आला? मला वाटायला लागलं, या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळालं तर मग काहीतरी करता येईल. आणि हे उत्तर नुसतं तर्क लढवून हाती येणार नाही. केशवलाच विचारायला हवं. चम्या खाली आला तो माझ्या नावाने शंख करतच. त्याला जरासा शांत केल्यावर मग मी म्हणालो, शुद्धीवर आलास का? आता ऐक मी काय सांगतोय ते. आपल्याला केशव जोगळेकरच्या खोलीवर जायचंय. अरे पण कशासाठी ते तरी सांग की. त्याला विचारायला की बाबा आता तुझं काय मागे राहिलंय? म्हणजे एखादी अतृप्त इच्छा वगैरे? करेक्ट. आम्ही दोघं बोळाच्या टोकाशी पोचलो होतो. समोर केशवची खोली होती. दार मी ठेवलं होतं तसंच उघडं होतं. आता मघासारखाच अंधार होता. केशव होता तिथेच होता. होता तसाच होता, मान वळवून दाराकडे पाहत. इतका वेळ सताड उघडे असलेले केशवचे डोळे एकदम मिटले, पुन्हा उघडले. तो हलत होता, खुर्चीवरून उठत होता. यांत्रिक खेळण्याला चावी दिली की होतात तशा हालचाली. हा केशव किंवा हे केशवचं भूत, ते आता खुर्चीवरून उठून आमच्या दिशेने येत होतं. आम्ही दोघं भराभरा मागे सरलो, पण 5-7 पावलांवरच उभे राहिलो. हातातला टॉर्च तसाच जळत होता, फक्त फोकस खाली गेला होता. तो उचलून मी प्रकाश खोलीच्या दारावर आणला आणि त्याच वेळी दारातून केशव सावकाश सावकाश बाहेर आला. केशव, घसा साफ करून चम्याने हाक मारली. मला माझी कोणी दखलच घेतली नाही. केशव बोलायचा थांबला, सावकाश वळला, त्याच्या खोलीकडे गेला. पण हे कसं शक्य आहे? डॉक्टर पटवर्धन तावातावाने आम्हाला विचारत होते. आम्ही खोटं सांगतोय असं वाटतंय? येतात तिकडे रात्रीचे? चम्या म्हणाला. डॉक्टर आमच्या बरोबर यायला तयार झाले. आम्ही केशवच्या खोलीवर पोचलो तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. खोलीचं दार उघडच होतं. लख्ख ऊन पडलं होतं, पण आत पाऊल टाकायला मन कचरत होतं. शेवटी आम्ही आत गेलो. खोली रिकामी होती. सर्वत्र धूळ पसरली होती. आधी ते चम्याला दिसलं, मग त्याने ते आम्हाला दाखवलं. खुर्चीच्या सीटवरच्या धुळीत कोणाच्या तरी बसण्याचा ठसा उमटला होता. आम्ही खोली 4 अंगांनी पाहिली. रिकामीच होती, पण आतली हवा कशी भारल्यासारखी वाटत होती.
डॉक्टर आम्हा दोघांकडे पाहून हलक्या आवाजात म्हणाले, चला आपण जाऊया, इथे थांबायला नको. केशव जोगळेकर लिखित 4 फॉर्मचं एक पुस्तक आम्ही तिघांनी काढलं. 500 प्रतींना जवळजवळ 400 रुपये खर्च आला. केशव जोगळेकर याच्या स्मृतीला ते अर्पण केलं. त्याच्या बॅगमधलाच त्याचा फोटो पुस्तकात वापरला. त्याच फोटोची 10x15ची मोठी नक्कल करवून घेऊन ती टिळकनगरच्या सहकार कार्यालयाच्या सभागृहात लावली. त्याच मुहूर्तावर त्याच्या पुस्तकाचं प्रकाशनही करवून घेतलं. केशवचं समाधान झालं की नाही ते पाहायचं होतं. एकदा त्या झपाटलेल्या जागेला भेट द्यायला हवी होती. आम्ही तिघं वळून दाराकडे निघालो. प्रत्येकजण आपापल्या विचारात गर्क होता. आधी ते चम्याला दिसलं. तो एकदम थांबला. मग मला आणि डॉक्टरांनाही ते दिसलं. दाराजवळच्या जरा अंधारलेल्या जागेतल्या एका घडीच्या खुर्चीवर केशव बसला होता. त्याच्या शरीरात त्राण नसल्यासारखी मोठ्या कष्टाने इंचाने होणारी हालचाल. तो उठला. आमच्याकडे नजरही न टाकता समोरच्या भिंतीकडे गेला. त्याच्या स्वतःच्या फोटोसमोर उभा राहिला. मग बऱ्याच वेळाने एक पांढरा फेक अतिकृश हात सावकाश पुढे आला. ते लहानसं पुस्तक उचललं गेलं. दुसरा हातही वर आला. पुस्तकाची पानं चाळली गेली. केशव, झालं तुझ्या मनासारखं? चम्याने हलकेच विचारलं. केशव आमच्याकडे पाहत होता. त्या पसरट, उथळ, पाणावलेल्या, न मिटणाऱ्या भुऱ्या डोळ्यात एक प्रश्न होता. त्याचंच उत्तरही होतं. एक अतीव तीव्र अशी विफलता होती. कदाचित त्या शेवटच्या क्षणी त्याला आपल्या आट्यापिट्याची निरर्थकता समजली असेल. त्या कायमच्या अनामिकतेचा स्वीकारही होता. आणि या पृष्ठाखाली मागे काहीतरी होतं. ते आता थिजलं होतं. त्याची संधी गेली होती. विवरात वेटोळी घालून बसलेल्या विषारी नागासारखं ते मागे त्या खोल कपारीत पडलं होतं. त्याचा डाव फसला होता. केशवचे डोळे एकाएकी निस्तेज झाले. उभारी देणारी शक्ती खेचली जात होती. हे पपेट उपयोगी पडणार नव्हतं. त्याला कशाला नाचवायचं? निर्जीव झालेल्या हातातून पुस्तक गळून पडलं. रखडत्या पावलांवर केशव दाराकडे निघाला. दाराबाहेरच्या काळोखात नाहीसा झाला. मला नाही वाटत तो पुन्हा कधी कोणाला दिसेलस. लेखन नारायण धारप. सादरीकरण सुजाता. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1, हे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह क्लिक करा. तसं केल्याने आणखी दर्जेदार आणि चांगल्या कथा तुमच्यापुढे सादर करता येतील. नंबर 2, ही कथा ऐकून तुमच्या मनात नेमका कोणता विचार आला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि नंबर 3, हा एपिसोड एका कोणत्या तरी व्यक्तीला नक्की शेअर करा. एक कथा एका व्यक्तीच्या मनावर नक्कीच प्रभाव टाकेल. तुम्ही जर पॉडकास्टवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, JioSaavn, Gaana.com, Amazon म्युझिक, विंग म्युझिक, स्टोरीटेल मराठी, तर तिथे मला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुम्ही मला ईमेल करू शकता, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की मिळतील. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. तर आजच्या या भागाबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.